राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर विरोधी पक्षाकडून राजकीय प्रतिक्रिया उमटतायत। याच निकालासंदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी खालिद नाज यांनी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हा अजित पवार गटाकडे गेल्यानंतर सर्वत्र आता एकच चर्चा सुरू झाली की हा निवडणूक विभागाचा निकाल नसून ते आदर्श शक्तीचा निकाल आहे। यावर सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे ताई आहे। ताई, ह्या निकालाकडे कसं पाहता तुम्ही? ॲज एक्सपेक्टेड, म्हणजे 10 पक्ष फिरून आलेल्या राहुल नर्वेकरांनी पक्षनिष्ठा काय शिकवावी याच्यापेक्षा मोठा विनोद तो काय असू शकतो। त्यामुळे भाजपाला ज्या पद्धतीने सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा वापर करता येतो तसा त्यांनी केलेला आहे। आधी ईडी सीबीआय त्यांनी हाताशी धरली होती, आता इलेक्शन कमिशननेही नांग्या टाकलेल्या आहेत आणि इलेक्शन कमिशनने भाजपाचे मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे त्यांना जो पाहिजे त्या पद्धतीचा निकाल मिळतोय। अजून काय, भारतीय जनता पार्टीकडून प्रादेशिक पक्ष संपविण्याचा एक काट घालला जातो असं सुद्धा आरोप भारतीय जनता पार्टीवर केला जातो। मला त्याच्यापेक्षा गंभीर सांगायचंय, मला असं सांगायचंय की मुळात देवेंद्र फडणवीसांचा हे अपयश आहे सगळ्यात मोठं, की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये भाजपा नेत्यांची फळी उभी करता आली नाही। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना भाजपमध्ये माणसंच शिल्लक नाही राहील, संपवली यांनी माणसं। आता ती नसल्यामुळे यांना काय करावं लागतंय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सगळ्यांकडून आयदर चोरून, फोडून, भाड्याने आणून किंवा खोके देऊन किंवा ईडी सीबीआयची भीती दाखवून त्यांना उमेदवारीसाठी माणसं जमवावी लागत आहेत। हे देवेंद्र फडणवीसजींचे अपयश आहे की त्यांच्याकडे भाजपमध्ये मातब्बर फळ्या नेत्यांची फळी आता शिल्लक नाही। लोकशाही मराठीसाठी मी खालिद नाज, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।